नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. सध्या राजकारणामध्ये बरीच उलथापालथ चाललेली आहे आणि जयंत पाटील आणि रोहित पवार हे मंत्री पदावर विराजमान होतील अशा चर्चा आहेत. त्याच्यावर विश्लेषण करायचंय. आता विषय असा आहे की परत एकत्रीकरण हा विषय पण आलेला आहे. शरद पवार सक्रिय झालेले दिसत आहेत. दिल्लीत ते जाणार आहेत. मोदी शहांची सुद्धा ते भेट घेणार आहेत आणि त्याच्यानंतर सुनेत्रा पवार यांना सुद्धा त्यांनी आता बिनविरोध कसं निवडून आणायचं याच्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. जयंत पाटील शरद पवारांना भेटलेत. त्यांच्याही खासगी चर्चा झालेल्या आहेत. सत्तेमध्ये सामील व्हायचं हा एक विषय फार महत्वाचा आहे. मग सामील झाल्यानंतर काय? सुप्रियाताई मंत्रिपदावर जातील, सुनेत्राताई राष्ट्रीय अध्यक्ष. तर राज्यात काय? राज्यात जयंत पाटील मंत्री होणार असतील, रोहित पवार मंत्री होणार असतील, तर पडळकरांचं काय? पडळकरांची भूमिका काय? हा विषय आता मुंबईत चर्चेचा आहे. पडळकर काय भूमिका घेणार आणि देवाभाऊंची पण भूमिका काय असणार? देवाभाऊंवरचे निर्णय मान्य करावेच लागतील. देवाभाऊंच्या सल्ल्यानंच होईल. परंतु मोदी शहा हे शरद पवारांचं जे काही आहे ते म्हणणं ऐकून घेतील आणि ग्रीन सिग्नलही देतील, जेणेकरून त्यांचे 8 खासदार आहेत आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे, तेही त्यांच्याकडे मिळतील ना त्यांना. अशातनं मुंबईमध्ये ह्या चर्चा एवढ्या जोर धरलेल्या आहेत की पडळकर हे मग भारतीय जनता पक्षात राहणार का मग भारतीय जनता पक्षाविरोधात परत जाणार? ते ह्या चर्चा आहेत ना आज. का वरिष्ठांचा निर्णय मान्य करणार? आजपर्यंत ते म्हणतात पक्षानं जे निर्णय घेतले ते आम्ही मान्य केले, आत्ता घेतील तेही मान्य करू. म्हणजे निष्ठावंत आपण आहोत हे ते बोलतायत आणि त्या पद्धतीनं ते कामही करतायत. त्यांची ताकदही ते दाखवतायत. महाराष्ट्रामध्ये ओबीसी धनगर यांची मोठ बांधण्याचं कामही ते करतायत. हे सगळं करत जरी असले तरी जयंत पाटील मधल्या काळात जे जे झालं ते आपण ऐकलोय, बघितलंय. आणि जयंत पाटील हे उत्सुक आहेत, कधी एकदा जाऊन आपण मंत्रिपदाची शपथ घेऊ असं त्यांनाही झालेलं आहे. डच्चू हा कुणाला मिळणार? मग कुणाला तरी डच्चू हा राष्ट्रवादी अजितदादा पक्षातल्या मंत्र्यांना मिळणार हे निश्चित आहे. कारण शरद पवारांचे पण काही आमदार म्हणजे हे 2 रोहितना तर मंत्रिपद दिलंच पाहिजे हा आग्रह असणार पवार साहेबांचा. जयंत पाटील हे सिनियर आहेत, त्यांना एक दिलं पाहिजे. म्हणजे ही 2 मंत्रिपदं. मग भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते काय करणार? सुप्रिया त्यांचं तर ते मान्य करतीलच, प्रश्नच नाही. परंतु राज्यामध्ये ही अस्वस्थता भारतीय जनता पक्षामध्ये होईल की आता काय? म्हणजे जास्त करून पडळकर. पण पडळकर हा एक धनगर समाजातलं मोठं नेतृत्व आहे आणि त्यांना मंत्रिपद दिलेलं नाही अजून. आणि त्यांना मंत्रिपद द्यायला हवं होतं, परंतु ते या ना त्या कारणानं ते मागं पडलं. आणि आत्ता तर त्यांनी राजकारणामध्ये अतिशय चांगली छाप पाडलेली आहे. सांगली जिल्ह्यात त्यांनी आता जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सुद्धा चांगलं दाखवलं. कामगिरी चांगली आहे. महापालिकेमध्ये सुद्धा चांगली कामगिरी आहे. त्यांची भाषणं, त्यांचं सगळीकडे फिरायला जाणं, सभा घेणं, अगदी पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांनी सगळे मतदारसंघ पिंजून काढले हे बघितलं. परंतु जयंत पाटीलच की जे त्यांचे विरोधक आहेत, आता परवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका सांगलीमध्ये झाल्यानंतर सुद्धा आणि ते खरात प्रकरण जे आलं त्या खरात प्रकरणात सुद्धा त्यांनी जयंत पाटलांना चोपायचं कमी केलं नाही. जयंत पाटलांना टार्गेट करायचं हे केलंच. आणि जयंत पाटील सुद्धा न बोलता कार्यक्रम करण्यात कसे PhD आहे त्यांची ही सगळेजण बघतातच. त्यांनी आता जिल्हा परिषदेमध्ये आपली ताकद दाखवलेली आहे. त्यामुळं पडळकर यांच्या जखमेवर आणि मीठ चोळणार का? मी जयंत पाटलांना मंत्रिपद देणार का? ह्या चर्चा चालू आहेत. कारण दिल्लीत निघालेत शरद पवार साहेब. आता सुनेत्राताई आणि ते एकत्र येत आहेत. पवार घराणं सगळे एकत्र आल्यानंतर मग ही जर का राजकारण असं झालं तर पडळकरांची भूमिका काय राहणार? गोपीचंद पडळकर काय करतील हे मात्र चर्चेचा विषय रंगलेला आहे. का जयंत पाटलांना विरोध होणार? देवाभाऊंच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. कारण खरे कूटनीतिकार आणि शेवटी यशस्वी राजकारणी म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उर्फ देवाभाऊ. हे मात्र काय करतील हे सांगता येत नाही. ह्या सगळ्यावर काय आणि परत पाणी फिरतंय की काय असं सुद्धा होऊ शकेल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.